नमस्कार मंडळी. मनोरंजनाचं गणित सोडवायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्याचा गुणाकार करणाऱ्या आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. आणि स्वागत करूया यांच्या कौतुकाची प्रमेय रचणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं. बोल्ड, बिनधास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमातील आजचा विषय आहे कला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचे विविध कलाविष्कार अनुभवण्यासाठी. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेतील इरसाल कलाकारांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एक भली मोठी कढई घेतो आणि त्यात विषयाचं तेल रट्टा रट्टा तापवतो आणि मग मान्यवरांचा बटाटा कसा कसा घिसतो, त्याला छान कुरकुरीत तळून घेतो आणि मग माझ्या कवितेचं मीठ आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांचा मसाला टाकला की झाले आपले क्रिस्पी क्रिस्पी वेफर्स तयार. एक्सक्यूज मी, तुम्ही ही काय ओळख करून देताय? सर, वही तो मेरी स्टाईल आहे सर. मी असंच ना अशा वेगवेगळ्या पद्धतीने क्रिएटिव्ह पद्धतीने ओळख करून देत असते सर. मग तसं नका करू. काय होतंय तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझा बटाटा मला न विचारता किसताय. हो किसला. मला नाही आवडलं ते. नीट ओळख करून द्या ना प्लीज. नीट ओळख करून द्यायची. मग काय मज्जा आहे. कशाला हवी आहे मज्जा? चर्चासत्र आहे ना, हे सगळे काय मज्जा करायला आलेत का? नाही, म्हणजे चर्चा करताना मज्जा येतेच, पण एनिवे आपण चर्चेला सुरुवात करूया. हा तुम्ही हा सर, मी तेच सांगत होते. काय ना, चर्चा वगैरे असं ब्रेकमध्ये अधेमध्ये होतच असते, पण कसं आहे या सगळ्यामधली मज्जा खूप महत्वाची आहे. आणि इतके महिने ही सगळी मंडळी ज्या गोष्टीची वाट बघत होती ती मज्जा मी सगळ्यांसाठी आणलेली आहे. काय 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 बरं? रसिकाची कविता. वाह, क्या बात आहे. मी पण त्याचीच वाट बघत होतो. मी साबण पण आणलाय. हा? तुम्ही फक्त तुमच्या काव्य सुमनाने मला आंघोळी घाला. मोरे, काय करू मी तुमचं? माझं तेल करा आणि डोक्याला लावा. मोरे, तुम्ही पण जा ना तिकडे. मी नेहमी जातो आणि वाट बघतो, तुम्ही येतच नाही. हॅलो हॅलो हॅलो, एकच मिनिट. आय एम सो सॉरी, मी मध्ये बोलतोय, पण प्लीज थोडं भान ठेवा. नॅशनल टेलिव्हिजनवर आहात तुम्ही. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो हो. तर मंडळी, माझी कविता. तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे कला. वा वा वा, विषयाला धरून आहे. अर्थात सर, विषयाला धरून आहे. कला हम्म. काय असते कला? कुणी सांगेल का मला? वा. कला काय असते कला, कुणी सांगेल का मला? यावर चर्चा करू चला. यावर चर्चा करू चला. चला पटापट बोला. वा. बोला बोला पटापट बोल. ए तू बोल ना साला. बोल ना साला. अरे नाही घाबरत तुझ्या बाला. का आता का आता काय झाला? हा, आता नाही बोलणार शेपूट घाला. फटगई तेरी लाला. लाला? हा? नाटक मत कर साला. थोडा कर दूंगी काला तुझ्या आईला. तुझ्या आईला. सॉरी अय्या, सॉरी काय आहे? बापरे, अय्या. काय आहे? एंडिंग आहे मॅडम. ते काय नाही सर, मी ती कविता केली त्या फ्लो मध्ये ना, मी वाहूनच गेले. माफ करा. कशी वाटली सर? जबरदस्त. अंगावर वाईल्ड रोमांस आला. एक मिनिट. काय आला अंगावर? वाईल्ड रोमांस. तर खरकटे दिसताय, खरकटे. असलं करू नका काही. हा,
एक तर त्या अंगावर धावून आल्या माझ्या वाहवत गेल्या त्या कवितेत माफ करा, माफ. ही अशी असते का कविता? चर्चा करायची महत्वाचा विषय आहे. येस येस, आपण लगेचच सुरू करूया. तर मंडळी, आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या बरोबर स्टुडिओत आलेले आहे ज्येष्ठ कला शिक्षक पृथ्वीक मळे. पृथ्वीक मुळे. हा पृथ्वीक मुळे म्हणजे नाव आडनाव जे आहे माझं ते मुळे, मळे नाहीये. कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाची चर्चा लक्षात घ्या. सर्वप्रथम मी या चॅनलचे आभार मानेन की मला तुम्ही या चर्चेसाठी इथे बोलावलं. महत्त्वाचा विषय कला. कलेबद्दल आज आपण बोलणार आहोत. हॅलो. हां बोला सर. हा आपला जो आजचा विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलेला आहे. आधीच हो. क्या बात आहे यार. म्हणजे विषय माहीत असताना प्रेक्षक जेव्हा अभ्यास करून येतात तेव्हा चर्चेला सुद्धा मजा येते. सुज्ञ प्रेक्षक येतात तेव्हा आनंद वाटतो. छान सर, प्लीज प्लीज विचार. हा तर आजचा आपला जो विषय, लगोरी खेळताना पळा नाहीतर फुगेल आंबटचा मुळा. काय काय काय? लगोरी खेळताना पळा नाहीतर फुगेल आंबटचा मुळा. सर नाही, असं नाही आहे विषय आपला. सर तुम्ही काय वाचताय सर? हेच हेच ते मला काय सांगता, वेगळं आहे सर. हे लिहिलंय लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा, असं लिहिलंय सर. खरंच लिहिलंय लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा. लगोरी खेळा असा का विषय असेल? आणि हा कुठला अहमद आहे ज्याचा मुळा फुगलाय? प्लीज बसा सर, प्लीज. हां एनिवे, हरकत नाही. काय एक्सक्यूज मी, काय धन्यवाद माणसं आणून बसवलेत तुम्ही. नाही नाही, धन्यवाद काय म्हणताय सर, आमचं कर्तव्यच आहे ते सर. ऐका ऐका, धन्यवाद काय माणसं आणून बसवलेत असं नाही म्हणालो मी. काय धन्यवाद माणसं आणून बसवलेत तुम्ही असं म्हणालो. अय्या, असं म्हणाला मी पण ना. चुकतच माझं मध्ये. शांत बसा, शांत बसा. तर एनिवे मी चर्चेला सुरुवात करूया. आजचा आपला जो विषय आहे लागता कलेचा लळा, आनंदाचा फुलतो मळा. अत्यंत महत्त्वाचा विषय. कला. कला म्हणजे काय? लकाचं उलट. मुळात ज्याने कोणी तुम्हाला हे सांगितलंय की कलाचं उलट लका आहे, त्या शाण्याला पहिले जाऊन सांगा त्याचं उलट लाक असं आहे. लका असं नाहीये. काय विषय काय चाललाय? उगाच आपलं मध्ये बोलायचं म्हणून बोलतायत. मध्ये बोलू नका, सरांना बोलू द्या. हां बोला सर. हां. तर कला म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा माणूस निघतो शोधात आनंदाच्या आणि समाधानाच्या. या आनंदाच्या आणि समाधानाच्या शोधयात्रेला म्हणतात कला, ज्याला इंग्रजीत आपण म्हणतो आर्ट. आणि भोजपुरीमध्ये तो आर मैया कशाला रे? कशाला रे भाऊ आहे भोजपुरीत? नाही माहिती असेल ना बरं ना, उद्या कधीतरी कामाला येऊ शकतं. ओ सोशल कमेंट चुमॅन्डियस. मुळात चुमॅन्डियस असा शब्द नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, या संपूर्ण चर्चासत्रात जर कोणी चुमॅन्डियस असेल तर तो तू आहेस. नाही सर, मी नाईट डायव्हर आहे. पॉम पॉम. हे काय केलंय यांनी? कशाला करतायत मला कळत नाहीये. एक तर हा चेहरा मला पसंत पडलेला नाहीये मगापासून. निवडुंगाला फुटलेला चेहरा असा दिसतोय हा. नका ना. सर आपले प्रेक्षक आहेत सर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हां. तर कला, कलेविषयी मी बोलत होतो. हां. कला म्हणजे काय? उद्योगधंदा तुम्हाला जगवेल, पण कलेशी केलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे शिकवेल, असं पु ल म्हणाले होते. कधी म्हणले? म्हणाले होते, फार आधी म्हणाले होते. मला नाही म्हणले. तुम्हाला असं नाही खरं आय राखता शब्द नाही म्हणले तर. अरे नाही म्हणले मला. म्हणजे पु ल देशपांडे आहेत ते थोर साहित्यिक, ते तुम्हाला येऊन कलेशी केलेली मैत्री तुम्हाला जगायची असं कानात येऊन सांगणार आहेत तुम्हाला. एकदा विचार करा, साहित्यातनं लिहून ठेवलंय त्यांनी त्यांच्या, तुम्ही वाचत नाही ते आम्ही काय करायचं? काय लावताय तुगाच? आणि मध्ये बोलू नका माहीत नसेल काही तर. हां सॉरी, आय एम सो सॉरी. तर सांगण्याचा उद्देश काय होता की कलेशी केलेली मैत्री तुम्हाला जगायला शिकवेलचा अर्थ काय? की आयुष्यात तुम्हाला एका तरी कलेचा लळा असायला हवा. असं म्हणतात 64 कला आहेत. एवढ्या? हां हां. तुमच्याकडे आहे का एखादी कला? माझ्याकडे कुठली? शशिकला. चंद्रकला.
पुष्पलता. नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या गावी जायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत बोलविता धनी या नाटकाचे कलाकार आणि तंत्रज्ञ सहभागी झालेत. त्यांचंही जोरदार त्याने स्वागत करूया. सगळ्यात आधी या नाटकाचे लेखक दिग्दर्शक ऋषिकेश जोशी, या नाटकातील वेशभूषा आणि कलाकार अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारी कलाकार मयुरा रानडे, अष्टपैलू अभिनेता क्षितिश दाते, या नाटकाचे निर्माते भरत ठक्कर, या नाटकातील गायक नट अजिंक्य पोंक्षे, या नाटकाच्या निर्माती समृद्धी तांबे आणि आणखीन एक गुणी कलाकार ओंकार कुलकर्णी. तुम्हा सगळ्यांचं हास्य जत्रेत मनापासून स्वागत. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्यात, पण तुर्तास वळूया आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, जसे आपण आपले आई वडील ठरवू शकत नाही, तसेच आपण आपले सहप्रवासी देखील ठरवू शकत नाही. बघूया एका व्यक्तीला या सहप्रवाशांमुळे काय अनुभव येतोय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांचं. हा त्या हा बसलो हो हो मिळाली एस टी मिळाली. हा विंडो सीट मिळालेली आहे. हो 9-9:30 होतील पोचेपर्यंत. रात्र होईल. विंडो सीट मिळाली तर सांगतोय काय. हो पप्याला पाठवा फक्त बाईक घेऊन स्टँडवर, नाहीतर वाट लागेल माझी. रात्रीच्या रिक्षा नसतात एक तर गावात. विंडो सीट अशी नाही मिळाली. काय सकाळी आलोय 6 वाजता इथे डेपोत. नंतर रांग लागते ना, पाय दुखायला लागतात अगं उभं राहून. मग बस फुल होते अख्खी, मग जागा नाही मिळत. मिळाली की मागे मिळते ना जागा. मागे मग उलट्या होतात मला. ती बस अशी हे घेते ना सारखी. हो नाही येतो म्हटलं ना 9:30 पर्यंत पोचतो. हो आणले केळ्याचे वेफर आणले. केळ्याचे वेफर आणले. हो हो देतो तुला. हो हो हां ठेवतो चल. बाय घे. संपला पाणी. हो हवंय का? नाही राहू दे, तुम्हाला राहू दे पाणी. नाही ठीक आहे चालेल. तू पिऊ शकता थोडं. नाही आता द्याल व तुम्ही मला, पण नंतर मला वाटेत लागतं ना, मिनिटाला लागतं पाणी. सुवक लागतो व सुवक म्हणजे असं होतं ना, सारखा गला कोरड सुकतो पडते. मला लागतं. आता द्याल मी. बॅगा ना घरात ना निघताना भरणार होते, पण बॅगा बिगा माझ्या लक्षात राहत नाही. डोक्याचा नुसतं खोका झालाय हो. नाही तुम्ही पण घ्या ना, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला दम लागलेला दिसतोय. घ्या. नाही राहू दे मरू. आता ते जेव्हा थांबल ना गाडी तिथं पिते. जेवायला अजून 4-5 तास आहेत. काय गे 4-5 तास लागणार आहे? खूप वेळ लागेल. म्हणजे काय हे मेला फेरीवाला पाणी नाही येत टायमाला फेरीवाला नसतं. तुम्ही हे पिऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. नाही वर राहू दे, तुम्हाला लागल. मला लय पाणी लागतं ना. ठीक आहे. थांबा मी भरून घेऊन येते. उगाच तुम्हाला त्रास नको. वजनामुळे गुडघं दुखतात व. काय गे आता कोण जाणार व. तुम्हाला सांगाय बरं नाही वाटत ना. उगाच माझ्या म्हातारीसाठी तुम्ही कुठं जाणार बाटली भराय. काय गे काय ग फेरीवालं मेलो. नाही मी जातो. काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला पाणी हवंय ना, मी आणतो काही. नाही नको तुम्ही आता कुठं जाणार. नाही ठीक आहे. मला पायाने जमत पण नाही ना, मी घेऊन येतो. काही प्रॉब्लेम नाही. हो जातो ना, काहीच प्रॉब्लेम नाही. येस हे घ्या. हां थँक्यू. नाही नो प्रॉब्लेम. आरामात काकू आरामात. सॉरी. थँक्यू मी आणतो पटकन. यार अरे सगळे आले काय? आलो कंडक्टर. गाडी सोडायची काय? नाही थांबा हे चालणार आहे तुझं काय आहे बाबा? चला थांबा. सॉरी आलो. सॉरी हे आणायला गेलो होतो, पाणी भरायला गेलो होतो ना. काकू पाहिजे होतो. चला गाडी सॉरी काकू पाणी घ्या. थँक्यू. येस
ए बाला ए बाला ए माझा हात पुरत नाही जरा घंटी वाजव जाऊ दे रे. काका माझी जागा आहे. किती गुंठे आहे हा किती गुंठे किती आहे जागा नाही जमिनीबद्दल नाही सांगत आहे माझ्या. मग ही तुम्ही जी बसलाय ती माझी जागा आहे. नाही मी इकडे आलो तेव्हा कोण नव्हतं जागा रिकामी होती म्हणून बसलो. हा कारण मी पाणी आणायला गेलो होतो ना तर तेवढ्यात तुम्ही आला आता असाल. मला काय माहित तू पाणी आणायला गेलंस ते जागा रिकामी आहे म्हणून बसलो बाबा मी इथे. नाही हे लोक होत मी अरे काकूंना पाणी पाहिजे. काकू काकू झोप लागली तुम्हाला सॉरी ते काका बसले माझ्या जागेवर. मी तुम्हाला पाणी आणायला गेलो ना आत्ता तर ते माझ्या जागेवर येऊन बसले. त्यांना सांगा ना माझी जागा आहे म्हणून. होय, काका नाही. माझी जागा आहे. काय आहे काका सांगा ना काकू. नाही बाय नाही मला तुमच्या भांडणामध्ये घेऊ नका. मला वादाची सवय नाही. मला दम्याचा त्रास आहे ना. मला नको बाई तुमच्या. अरे नाही मी वादाचा प्रश्नच नाहीये काकू. मी तिथे बसलो होतो ना. हॅलो तू बोलता बोलता कशा झोपता तुम्ही काकू. काय सॉरी आय एम सो सॉरी. तसं नाही मला मी बसलो होतो ना तिकडे माझी जागा आहे ना ती. होय होय मी पाणी आणायला तुम्ही मला बोललात जा आणि मी काका अरे काका माझी जागा आहे ती. तुम्ही काय झालं काकूंचा डोळा लागला असेल तेव्हा तुम्ही नेमके आला असाल त्यामुळे तुम्ही का नाही सांगितलं त्यांना. तुम्ही ऐका ना काका प्लीज दुसरीकडे बसाल का. नाही मला अरे काय बाबा कुठे बसू दुसरीकडे आजूबाजूला जागाच नाही कुठे. अरे देवकृपेने बाबा ही विंडो सीट मिळाली म्हणून इकडे येऊन बसलो. आणि काय रे बाबा तू जागा 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 करतोयस. अरे जो जन्माला येतो ना तो काय घेऊन येत नाही आणि जाताना पण काय घेऊन जात नाही. आता ही विंडो सीट ना तू घेऊन आलायस ना मी घेऊन आलोय. ना जाताना तू घेऊन जाणार ना मी घेऊन जाणार. शांत हो, शांत हो. बसणारा अरे, ओय, बसतो. शांत हो. अरे यार पाणी आणायला गेलो होतो ना मी. पाणी आणायला तुम्ही बोलला पाणी आणा. मी पाणी आणायला गेलो तुम्ही त्यांना बसायला दिलं. नाही मला वाटलं काय तुम्ही येणारच नाही परत. असं कसं नाही येणार परत. मी बसलो होतो ना इथे. म्हणजे नका तुम्ही नका सांगू. मी अरे काकू तुम्ही सांगायचं ना त्यांना काकू माझी जागा आहे. पाय दुखणार आहेत माझे सकाळपासून मी उभा. तुम्ही का नाही सांगितलं त्यांना. नाही बाबा मला तुमच्या भांडणामध्ये घेऊ नका. मला दम्याचा त्रास आहे. कंडक्टर 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 काही झालं बाला इकडे या, एक मिनिट प्लीज इकडे या. काही झालं रे. हे बघा ना माझी जागा होती. मी पाणी आणायला गेलो माझ्या जागेवर बसले. तुम्ही जरा सांगा तुमचं ऐकतील ते. ती काय माझी आयटम आहे काय माझं ऐकायला. अरे तुम्हाला तुमची सीट सांभाळून ठेवता येत नाही काय रे. ती पण आम्हीच पकडायची. आम्ही काय काय करायचं. एक तर पगार आम्हाला पुरत नाही महिन्याला. बोनस कधीतरी दिवाळीला मिळतो. काय पण सांगतो बाचा रे मला. ए तिकीट बोलत तुम्ही चला. सगळं फ्रस्ट्रेशन माझ्यावर का काढलं असेल यार. मी फक्त जागेचं माझी तुम्ही यार काकू सांगा ना त्यांना माझी जागा आहे. काकू तुम्ही का नाही सांगितलं त्यांना. नाही बाबा तू उगाच चिकचिक करू नको. इथं बस. तू माझ्या जागेवर बस. भांडू नको. माझं डोकं जड होता बाय. नका उठू नका उठू राहू द्या बसा. जागेवरून उठायचं नाव घेतलं की 5 मिनिटात वय वाढलं यांचं. ढास बीस एवढी ऍक्टिंग आली यांना. सांगायचं ना तुम्ही त्यांना एकदा काकू. एकदा त्यांना सांगितलं असतं त्यांना तुम्हाला हॅलो हा गोंडल बोल. हो बसलो. हा काय नाही 8:30ला जागा आली. उशीर झाला उठायला. 9ची गाडी होती. नाही जागा मिळाली. ही काय विंडो सीट मिळाली चांगली. हो पोचल्यावर कर. हो कर येतो. चल 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 हा चल. मी बसलो होतो ना व्यवस्थित. मला ते मला बोलला पाणी आण. मी पाणी नमस्कार. नमस्कार. तुमच्याकडे माझी एखादी ब्लड प्रेशरची गोळी आहे काय. बाई गे तुम्हाला द्यायची राहिली. वेळ झाली ना. बाई गं. हो पाणी देऊ. पाणी दे. हो येतो. हॅलो एक मिनिट. तुम्ही त्यांना बीपीची गोळी दिलीत. व तुम्हाला प्रेशरचा त्रास आहे.
नाही नाही मशेरी लावले की होतं. शी, असलं नाही प्रेशरचा त्रास म्हणजे हे ब्लड प्रेशरचा त्रास आहे का?